तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विदूषक पर्यंत बघितलं होतं. तर चला विदूषकाची तयारी झालेली आहे. विदूषकाचं सोंग कशा पद्धतीने आपलं नाच काम करतं ते आपण बघूयात. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बोर्ड तुम्हाला कसं वाटतं नक्की कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान असं पांजऱ्याचा बोर्ड झाला आहे. आल्या या दाखव आम्हाला दिसत नाही त्याच्यामध्ये दोघं घ्या
से कदम भीम भगत राज्येश्वरी येत आहे गरबा मत करे. घेऊन जातो अरे साक्षात बांधून तिथली काष्ट पाठवलं अरे साक्षात त्यानंतर कार्यक्रमानिमित्त अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. त्यामध्ये वन विभागाचे कर्मचारी असतील, तालुक्याचे राजकीय क्षेत्रातील समाज क्षेत्रातील मान्यवर असतील, या सर्वांचं बोर्ड कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी आपल्या बोर्डाच्या देणगीबंद भेटी आजूबाजू आधी बसून जाग्या आगीमा गप्पणी ट्रेनो कदम से कदम वशिष्ठ विश्वामित्राची स्वारी येत आहे गडबडा मत करो. निवृत्ती गोपीनाथ ठाकूर यांच्याकडून मंडळाला 101 रुपये मिळाले. मदतीबद्दल त्यांचे वाढ मंडळाकडून खूप खूप धन्यवाद. गुरगुणे आसळे यांच्याकडून वाढ मंडळासाठी 501 रुपयाची वर्गणी जमा झाली. त्यांचे पण वाढ मंडळाकडून आभार.
आपल्या आदिवासी संस्कृतीला मागे कित्येक वर्ष झाले हा बोडा उत्सव आपण आनंदात उत्साहाच्या वातावरणात साजरा करत आहोत. आपली एक संस्कृती आहे जी आपण जोपासण्याचं काम या कित्येक वर्षापासून करत आहोत. ही अशी संस्कृती इथून पुढे आपल्याला एक वेगळं पण आपल्याला सर्वांना दाखवायचे ते आपण इथून पुढे जोपासलं पाहिजे. खास करून तरुण युवा पोरांना विनंती आहे जे आपले वडिलोपार्जित ते पात्राची कामं जे करत आहे इथून पुढे तुम्ही त्यांचा वारसा जोपासून चांगल्या प्रकारे बोडा उत्सव याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोडा उत्सव झाला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीने काम करून हा बोडा उत्सव एक प्रकारे चांगल्या प्रकारे कसा होईल यासाठी प्रयत्न करायचं तरुणांना आव्हान आहे. हा बोडा उत्सव याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने इथून पुढे तुम्ही ही जबाबदारी घेऊन करशाल यासाठी सर्वांना शुभेच्छा. बोडा कमिटी यांनी खूप सारे नियोजन करून एक प्रकारचे चांगल्या आदिवासी संस्कृती जोपासण्याचं काम केले त्यांनाही खूप शुभेच्छा. सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. साहेब पुढे जा ना. या ठिकाणी विनोदचं अभिनंदन करताना मॅडम आणि सर्व काही यांचा सत्कार पवार साहेब प्रशांत एकनाथ तुकडे यापूर्वी 2024 मध्ये याचा प्रथम क्रमांक आला होता. त्याचा चुलत भाऊ प्रशांतचा सक्का भाऊ संदीप एकनाथ तुकडे 2025 मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि संकेतनं त्याच्या घराण्याची लाज राखत याही वर्षी लगातार प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आजू की बाजू आम्ही माफीचे साक्षीदार चालेल. संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सतीश कांगडे असतील, मौली खडे असतील, सर्व आम्ही आपले सामाजिक कार्यकर्ते सदानंद गांगणे आणि आपले सर्वच कार्यकर्ते आणि गावकरी मंडळ तर प्रत्येक वर्षी हा उत्साहामध्ये हा पोळा साजरा होत असतो. याही वर्षी असाच मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत आहे. आणि या मला प्रत्येक वर्षी लाईव्हचा कार्यक्रम नसतो पण यावर्षी लाईव्हचा कार्यक्रम पण उपस्थित म्हणजे आयोजित केलेलं आहे. खरंच या आयोजकांचं आणि या आयोजन केलेलं आहे सर्व कमिटीचं खूप अभिनंदन करते. आणि हे जे 5 विद्यार्थी जे त्यांना चांगले मार्क 90% पडलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करेल. पहिली गोष्ट शिक्षकांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करेल की त्यांनी या मुलांना मार्गदर्शन करून आमच्या या आदिवासी भागातल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करून या मुलांना आज इथपर्यंत आणि आता देत नाही तुझ्या अरे तुझ्या पूर्वधारी त्यांच्या राजाने मला कोकणात राज्य दिले. स्वतः दक्षिणेकरता बंगाच्या घरी विकून घेतले परंतु वचनाला मागे फिरला नाहीस. आणि तू रामाचा मार्ग जाणत असेल तर वैशिष्ट्यांजवळ जाऊन विचार. तू श्रीरामास भाव मानतो तेव्हा तू मूर्ख आहेस. तू श्रीराम लक्ष्मण देत नाही तर त्यांना मी एका क्षणात भस्म करीन नाहीतर आला मार्गाने गमन करतो. वाल्मिकीची कथा ऐका. केतू नावाचा एक राक्षस होता. त्याला मुंबई होत नव्हते म्हणून त्याने ब्रह्मदेवास प्रसन्न केलं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला तुला पुत्र संतती होणार नाही परंतु शेवटला शक्तिशाली अशी कन्या होईल असे वरदान करून ब्रह्मदेव निघून गेला. तीच ही कन्या रत्न ताटिका.
आले व ती वनात फिरत असताना अगस्ती मुनींच्या आश्रमाजवळ आली. तिने शक्तीच्या जोरावर 11 विक्रम रूप धारण करून ऋषींचा शय केला. तेव्हा ऋषीने तिला शाप दिला की तुझा 11 विक्रम चेहरा होऊन वनात राक्षस होऊन फिरशील. तेव्हा सुरामा आपण ह्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने जाऊ. जर ह्या वाटेने गेलो तर ताटीचा भक्षण करील. स्वामी तुमची कृपा असली तर मलाही चिरून टाकीन. तर त्या सावध व्हा, फार उत्तम आहे. तुम्ही राक्षसींनी साधुसंत यांना या वनात त्रासून सोडले आहे. मी आता अग्निवाण म्हणून तुम्हा सर्वांचा नाश करतो. अरे हा दुष्ट मानव, तुझ्या अग्निबाणाने माझे काय होणार आहे? अग्निबाण सोडते, या शिकण तुमचा नाश करते. अरे हे दुष्ट जातिके, आजचा युद्ध शिकव, तुमचा निवास शिकव.
तर असा होता पांढऱ्याचा बोहड्याचा कार्यक्रम. कोण कोण बोहड्याला आलो होतं नक्की कॉमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.